पुंडली कमलदाहर हठ्ठर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बालकृष्ण भगवान राजा रामचंद्र भगवान गणेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज देवपूजेसाठी देवानी आपला स्वीकार करावा, आपली अंतःकरणातून भक्ती परमेश्वराच्या स्थानापर्यंत सिद्ध व्हावी, पोच व्हावी, याच्यासाठी तुकोबारायांनी 6 मुद्दे या अभंगामध्ये मांडले. त्यापैकी पहिल्या चरणात महाराज म्हणतात, स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, विष्णुची महापूजा, विष्णुची महापूजा, महापूजा. तुकोबराय म्हणतात, देवपूजेची अनेक साधनं सांगितलेली आहे, पण आजच्या अभंगाचा जर विषय आपल्याला घ्यायचा असेल तर या अभंगामध्ये 6 साधनं तुकोबारायने सांगितलेत. लक्षात घ्या, तुम्ही मोजा, मी सांगतो. स्वामी काज 2, गुरुभक्ती 3, पितृवचन 4, सेवापती, हेची विष्णूची महापूजा. बरोबर. 5वं साधन सांगितलं सत्य बोले मुखी. 6वं साधन सांगितलं दुखवे अनेकाचे दुःखी. हेच विष्णूची महापूजा, ही खरी देवाची पूजा आहे. बरोबर, खरी देवाची पूजा आहे. गळ्यात माळ घालणे, भलं मोठं गंध लावणे, आपले पांढरी वस्त्र असतील, भगवे वस्त्र असतील, हे पोशाख परिधान करून, साधूचा आवेश आणून साधूचा पोशाख परिधान करून माणूस साधू होत नसतो. बाह्य स्वरूपाने जरी साधूची लक्षणं असतील तर अंतरंगातून साधू असेलच असं नाही. हो, सांगू तुम्हाला, महाराजांचं प्रमाणाने सांगतो. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केलं कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाध. क्षमा मागून बोलतो, पण महाराजांचं वचन आहे, भगवे तरी स्वान सहज वेश त्यांचा. भगव्या वस्त्रातला साधू आशेलच असं नाही, सगळेच असतील असं नाही. बरोबर आहे, पण बाह्य स्वरूपाचं आवरण तुमचं कसं आहे ह्याच्याशी परमार्थाला काही घेणं देणं नाही. अंतरंगामध्ये आपल्या काय चालू हे फार महत्वाचं आहे. पोशाख, माणसाचा पोशाख बघून त्याच्यावरती प्रेम, त्याच्यावरती श्रद्धा करू नका. पोशाख कोणताही असू द्या, पोशाखातला माणूस शोधता आला पाहिजे. पोशाखातला माणूस शोधता आला पाहिजे. स्वामी विवेकानंदाला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये अरे भगव्या पोशाखामुळे कोणतरी एखादा साधू बसलाय मागे, पण ज्या वेळेला धर्म परिषद एका वाक्यामध्ये जिंकवली त्यावेळेला
तिथे स्वामी विवेकानंदाचा जय जयकार झाला. सामान्य पोशाखातला माणूस सुद्धा एज्युकेटेड असू शकतो. हो, बरोबर आहे ना. पोशाखावरती जाऊ नका. ज्यांचा झगमग पोशाख वरून असेल तर आतून सगळी भगभग असेल, असू शकतं, असं काय नाही. हो, विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो, 6 प्रकरण सांगितले. 6 ही देवपूजेची साधना नाही, हेची विष्णूची महापूजा. याच्यापेक्षा दुसरी कोणती पूजा आहे? हो, मंदिरात जाऊन देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. काय पहा, 4 प्रकारची मुक्ती आहे. सलोपता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. 4 प्रकारची मुक्ती आहे. 4 मुक्ती इथे महात्मे म्हणतात. देवाच्या दारामध्ये एक क्षण जरी उभं राहिलं तरी 4 मुक्ती मिळतात. 4 मुक्ती मिळणं एवढं सोपं नाहीये. आणि तो क्षण कसा उभा राहायचा याचा विचार जास्त केला पाहिजे. त्या एका क्षणाचं आम्हाला काय खातो आम्ही कासया सांगाते तुकोबारांच्या जीवनाची जशी संतांच्या जीवनाची अवस्था झाली ना, त्या पद्धतीची त्या क्षणाची अवस्था निर्माण व्हावी लागते. त्याला म्हणावं तो क्षण. लक्षात घ्या, 4 मुक्ती आहे. देवाच्या दारात जर उभं राहिलं तर मुक्ती प्राप्त होऊ शकते. हेची विष्णूची महापूजा. आपणाला थोडासा अलीकडच्या बाजूचा विचार करायचा आहे. पहिला मुद्दा जर पाहिला तर स्वामी काज. स्वामी या शब्दाचा अर्थ आहे मालक. स्वामी या शब्दाचा अर्थ आहे त्याचं सर्वस्व पालन पोषण करणारा. स्वामी या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मांडाचा नाथ. स्वामी या शब्दाचा अर्थ आहे या मृत्यू लोकांमध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ज्याचं पालन पोषण जो करतो तो स्वामी. अलीकडच्या भाषेत जर आपण पाहिलं तर स्वामी या शब्दाचा अर्थ आहे मालक आणि काम करणाऱ्याचा नाव आहे नोकर. थोडक्यात नोकर म्हणा, मालक म्हणा. आपल्या मालकाचं काम प्रामाणिकपणाने करणं. मालकाचं काम जुन्या काळामध्ये प्रत्येक गावोगावी खेड्यापाड्यामध्ये शेतीमध्ये काम करायला नोकर असायचे. नोकर, बरं का. म्हणजे तो नोकर कधी उठतो, कधी गुरंढोरं घेऊन रानात जातो, चारून सगळं व्यवस्थित करून घरी येतो. मालक झोपेतून उठण्याच्या अगोदर नोकर सगळे कामं करून यायचं. अलीकडेही नोकर आहेत, मालकाला सगळं करून त्याला उठवायला जावं लागतं. काय कळलं? हो. स्वामीचं काम करीत असताना, आपल्या मालकाचं काम करीत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे पहा. कधीतरी दामाजी पंताचं चरित्र. दामाजी पंतांनी ह्या चंद्रभागेच्या तीरावरती विराजमान पांडुरंग परमात्म्याला स्वामी, अरे आपल्या स्वामी ज्यांच्याकडे कामाला होते त्या कामगाराच्या रूपाने दामाजी पंत काम करायचं. आपल्या मालकाचं कडे छोट काम झालं पाहिजे. 1 रुपयाचा घोळ होता, 1 रुपयाचा हिशोब सापडत नव्हता. म्हणून दामाजी पंत रात्रभर दिव्यामध्ये वाट टाकून हिशोब करीत बसले आणि पहाटे 4 वाजता नाचायला लागले. सापडला सापडला सापडला. मालक उठून म्हणतो, अरे काय सापडला? स्वामी 1 रुपयाचा हिशोब गणितामध्ये लागत नव्हता. कशाचा? अरे 1 रुपयाच्या हिशोबासाठी रात्र घालणारा जो नोकर असेल, अलीकडं कोट्यावधीचे भ्रष्टाचाराचा हिशोब कुठं घालायचा? या अनाचाराचा, या दुराचाराचा, ह्या अत्याचाराचा हिशोब कुणी घ्यायचा? त्याला म्हणावं स्वामी एक. बरं का. चला दुसरा मुद्दा या रामायणामध्ये. आनंद रामायणामधला एक प्रसंग आहे, बरोबर. रामचंद्र प्रभू
14 वर्षाचा वनवास पूर्ण झाला. पुष्पक विमानामध्ये बसून शरयू नदीच्या पलीकडे निषादराज गुहकाच्या सोबत येत आहेत. हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंता जा म्हणले, उद्या सकाळ आहे. आज जर संध्याकाळपर्यंत आपण अयोध्येमध्ये जर प्रवेश नाही केला तर माझा भरत उद्याचा सूर्य उदय होऊ देणार नाही, आत्मदहन करेल. आणि हनुमंता ब्राह्मणाच्या वेशात, साध्या वेशात जा, भरताला फक्त एक निरोप सांगा. निरोप काय? निरोप मी येतोय. भरताने सर्व तयारी केलेली आहे. माहिती होतं भरताला माझा राम शब्दाला जागणार आहे, आल्याशिवाय राहणार नाही. आणि कदाचित नाहीच आले तर चित्ता पण रचून ठेवलेलीच होती. रामचंद्र प्रभू आले तर त्यांच्या समोर राजछत्र धरून त्यांच्या राजसिंहासनासमोर पाद्यपूजा करण्यासाठी बसणार. आणि रामचंद्र प्रभू जर नाही आले तर या चितेवरती मला अग्निडाग घेतला जाणार. दोन्ही गोष्टीची तयारी केली, दोन्ही गोष्टीची. आणि तेवढ्यात साधूचा वेश, ब्राह्मणाच्या वेशामध्ये हनुमंतराय आले. मला थोडा याच्या पुढचा मुद्दा सांगायचा आहे. हनुमंतरायाला बघितलं, हनुमंतरायाला ओळखलं होतं भरताने. सांगितलं, काय शुभ संदेश, खुशखबर. प्रभू रामचंद्र निषादराज गुहकाच्या नगरीमध्ये आहेत, शरयू नदीच्या तीरावरती येणार आहेत आणि प्रभूचं आगमन आपल्या अयोध्या नगरीमध्ये होणार आहे. भरताला आनंद झाला. चला, भरताला आनंद झाला. प्रभू रामचंद्र, भरताने जय्यत तयारी केली. शरयू नदीपासून दशरथजींच्या महालापर्यंत सुपारीची झाडं, आम्रवृक्षाची झाडं, डाळिंबाची झाडं, जांभळाची झाडं, वेगवेगळ्या कलरच्या रांगोळ्या काढण्यात आल्या, वेगवेगळ्या फुलाची सजावट करण्यात आली. आणि मोठ्या जल्लोषामध्ये, मोठ्या तयारीमध्ये प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्यात आलं. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले. राजा भरताने त्यांचा यथोचित सन्मान केला, स्वागत केलं, राजछत्र पकडलं आणि पकडल्यानंतर पाद्यपूजा केली. चरण पादुका सिंहासनावरच्या खाली घेतल्या वगैरे वगैरे. हा रामायणातला प्रसंग आहे. 2 दिवसानंतर हनुमंतराय, नीट ऐका, हा तुलसी रामायणातला झाला, आनंद रामायणामधला प्रसंग सांगतोय का. 2 दिवसांनी हनुमंतराय रामचंद्र प्रभूच्या समोर आले. राजा झाल्यानंतर राजवैभवाचा श्रंगार, ऐश्वर्य फार वेगळं असतं महाराज. मथुरेचं सर्व कारभार संपून उग्रशणाला राज्य दिलं, कंसाचा वध केला आणि भगवान द्वारकेला गेले आणि द्वारकेचा राजा झाले. गड्या हो राजा की रे झाला कृष्ण, सिंहासनी बैसला. ते तिकडे द्वारकेचे राजे झाले. रामचंद्र प्रभू अयोध्येचे राजे झाले आणि हनुमंतराय समोर आले. हनुमंतरायाने अखंड सेवा केली अनेक वर्ष. 12 वर्ष चित्रकूट पर्वतावरती रामचंद्र प्रभू असताना आणि तिथून पुढे गेल्यानंतर पंपा सरोवरावर भेट झाली रामचंद्र प्रभूची आणि हनुमंतरायाची. पुढचं रामायण तुम्हाला माहिती आहे. मला एवढा मुद्दा सांगायचा आहे, रामचंद्र प्रभूचं दर्शन घेऊन हनुमंतराय दिडक्या पायावरती उभे आहेत, बसलेत. आणि रामचंद्र प्रभू त्यांना विचारतायत, आपण कोण? कुणाला विचारतायत? हनुमंतरायाला. आपण कोण? हनुमंतराय म्हणले, बरी तर आहे का आता, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट केली, नको त्यांच्यासोबत युद्ध केलं, किष्किंधा नगरीतून ट्रॅक्टरच्या ट्रॉली एवढाला दगड उचलून नेऊन समुद्रामध्ये टाकून समुद्रावर सेतू बंधन केलं, कुणाची हिम्मत जायची होत नव्हती,
रामेश्वरहून जे उडाण घेतलं धनुष्य कोडीपासून ते डायरेक्ट लंकेमध्ये गेलो. सीता देवीचा शोध घेऊन रावणाची दाढी जाळून वापस आलो. नळ नीळ अंग जांबवंत यांना सगळ्याला घेऊन रावणासोबत युद्ध केलं. बिभीषणाला खल्लास केला. रावणाचा संपूर्ण नायनाट केला. एवढी वर्ष यांच्या सोबत राहून आज कस काय मला म्हणाले तू कोण? आणि हनुमंतराय म्हणले हे त्यांची चूक नाही म्हणले, हे त्या गादीची चूक आहे म्हणले, त्या खुर्चीची चूक आहे. मतदानाच्या 8 दिवस अगोदर आमच्या दाराला पायऱ्या ठेवले नाही म्हणले ह्यांनी. आवर का लक्ष द्यावा बर का, येतो बर का, तुमचं काही काम असू द्या बर का. आणि निवडून येण्याबरोबर लगेच तू कोण? हार मानले नाही. हनुमंतराय म्हणले ह्यांचा दोष नाही, गादीचा दोष आहे म्हटले. माणूस एकदा पदावर बसला, विद्या आली हाता, आणि पुढचं माहितीये तुम्हाला, त्याला कोणी दिसत नाही. सत्ता हातात आली की संपत्ती ऑटोमॅटिक येत असते. आणि सत्तेसोबत संपत्ती आली की तुम्हाला सांगतो, रक्ताचे बाहेरचे नाते तर सोडून द्या, रक्ताचे नाते सुद्धा माणसाला कळत नाहीत महाराज. रक्ताची नाती सुद्धा कळत नाहीत. तरी हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू मला विचारताय तू कोण? देह संबंधाने जर विचारत असाल तर पवनपुत्र अंजनी शुद्ध हनुमान या शरीराला म्हणतात. आणि आत्मसंबंधाने जर विचारत असाल तर तुमच्या पायाचा मी दास आहे आणि तुम्ही माझे मालक आहात. आनंद रामायणातला प्रसंग. तुमच्या पायाचा दास आहे, तुमचा नोकर आहे आणि तुम्ही माझे मालक आहात. तू माझा स्वामी मी तुझा रंक, तू माझा स्वामी मी तुझा रंक. स्वामी मी तुझा रंक, तू माझा स्वामी मी तुझा रंक. पाहता दिसे वेगळी, पाहता दिसे वेगळी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी. पाहता प्रभू तुम्ही माझेच स्वामी नाही, या त्रिभुवनाचे स्वामी आहात, त्रिभुवनाचे मालक आहात. कशी सेवा केली हनुमंतरायाने माहिती आहे आपणाला. दासत्व निकटे हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. दासत्व भक्ती हनुमंतरायाने केली. नीट ऐका, हेच विष्णूची महापूजा. दासत्व भक्ती कोणी केली? हनुमंतरायाने केली. दासत्व निकटे म्हणून स्वामी काज. चला 2 मुद्दे मी आपल्या समोर मांडले. तिसरा मुद्दा ऐका, आपल्या मालकाचा नोकर होण्यासाठी जगाचा मालक गेला. कोणाच्या दारात? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या दारात. नीट ऐका, आपली भक्ती करणाऱ्या भक्तावर प्रेरित होऊन त्यांच्या भक्तीचा स्वीकार करून जगाचा मालक आपल्या भक्ताच्या घरी नोकर म्हणून आणि आपल्या भक्ताला मालक करण्यासाठी गेला आणि 36 वर्ष नाथांच्या घरी कामं केली. 36 वर्ष नाथांच्या घरी
कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही. बरं का, 36 वर्ष काम केली. मी नाथांची सेवा केलीच ना, भक्तांची सेवा केली. शेवे लागी सेवक झालो आणि तुमच्या स्वामी काज, स्वामीचं काम करणं. अजूनही मुद्दे आपल्याला याच्यावरती बोलता येतील. पुढचा मुद्दा सांगितला गुरुभक्ती. गुरुभक्ती आमच्या जीवनामध्ये कशी असावी. हे बा, गुरुचे 3 प्रकार आहेत. एक गुरु, एक सद्गुरु आणि तिसरे श्री गुरु. गुरुची व्याख्या वेगळी आहे, सद्गुरूची व्याख्या वेगळी आहे आणि श्री गुरुची व्याख्या वेगळी आहे. बरोबर. सामान्य जीवाला उपदेश करतात, त्याचा कसलाच परिणाम होत नाही, याला म्हणावं गुरु. नीट आहे का? नाही कळलं तुम्हाला? रात्रंदिवस आपल्या समोर बसून आपणाला माळा घालून, हार घालून, म्हणजे आपण त्यांना घालून आपणाला उपदेश करतात, कशाच पद्धतीने त्याचा परिणाम होत नाही, याला काय म्हणायचं? बोला बोला, बिंदास बोला, घाबरू नका. याला म्हणायचं गुरु. बरोबर. म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. पावसाळ्याचे दिवस, रात्रंदिवस पाऊस चालू होता आणि जिकडे तिकडे माशा झाले होते. माशा झाल्यामुळं एज्युकेटेड बापाने सुशिक्षित मुलाला सांगितलं, जा शेजारच्या दुकानातून माशाची पावडर घेऊन ये. टाकू म्हणजे माशा जास्त झाल्यात. मेडिकलवर गेलं आणि ते 10-15 मिनटं झाले. हो काका, माशा मारायची पावडर द्या, माशा मारायची पावडर द्या. आमच्या वडिलांना जास्त त्रास होतो, आम्हाला जेवता येत नाही, झोपता येत नाही, बसता येत नाही, माशा झाल्यात, जास्त झाल्यात, लवकर द्या. 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले तरी हा तिथं, हो काका द्या ना ती माशा मारायची पावडर लवकर. तो म्हणला थांबा थांबा, थोडा वेळ थांबा. म्हणले काय करता एवढा वेळ? काय नाही म्हणला, त्या पावडर मध्येच माशा झाल्यात, बाजूला काढून देतो तुम्हाला. नाही कळलं तुम्हाला? अरे म्हणजे ज्या औषधीने पुढचा रोग जाणार आहे, जर त्याच्यामध्ये जर माशा झाल्या असतील तर ती पावडर घरातल्या माशावर काय प्रभावी ठरणार आहे? नाही कळलं? बरोबर आहे. म्हणजे ज्या गुरुच्या उपदेशाने आमचं भलं तर होत नाही, वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. मी म्हणत नाही, तुम्हाला प्रमाण देतो. एक करते गुरु 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 भोवती भारू शिष्याचा. एखादे गुरु पुढे निघाले की पुढं 5-25 शिष्य, माग 5-25 शिष्य. आसन घ्यायला एकन, काठी धरायला एकन, बॅग धरायला एकन, दक्षिणाची टोपली धरायला. अरे आचरदानीन, मच्छरदानीन, गुलाब पाणीन, 5-25 शिष्याची तानातानी. गुरु आले की हे गुरु आपल्या जीवनामध्ये कुठलीच क्रांती घडू देत नाही. ना त्यांचा चांगला परिणाम होणार आणि ना वाईट परिणाम होणार. म्हणजे याला म्हणायचं गुरु. बरोबर. दुसरे, संसारामध्ये संसार करीत सुद्धा आपला परमार्थ सिद्धीला गेला पाहिजे. संसाराचंही ज्ञान देतात आणि परमार्थाचंही ज्ञान देतात. याला म्हणायचं सद्गुरु. याला काय म्हणायचं? सद्गुरु. तुम्ही संसार करा किंवा नका करू, प्रपंच परमार्थ करा किंवा नका करू, पण तुमच्या जीवनामध्ये यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचून चारी मुक्ती प्राप्त करून, एवढंच नव्हे, अरे या देवगिरी दौलताबाद किल्ल्यावरती आमच्या समर्थ एकनाथ महाराजांना बरं का जनार्दन स्वामींनी भगवान दत्तात्रेयाचं दर्शन घडवून दिलं. याला म्हणायचं श्री गुरु. साक्षात देवाचं दर्शन घडवून देतात, देवाचं दर्शन घडवून देतात, देवाशी संवाद साधून देतात. याला म्हणायचं श्री गुरु. बरोबर. संसारासह प्रपंचासह परमार्थाची प्रगती करून यशाच्या शिखरावरती नेऊन पोहोचवतात. याला म्हणायचं सद्गुरु. आणि मठाचा मजला वाढण्यासाठी, दिंडीत लोक जमा होण्यासाठी, का कठीण वाटतंय तुम्हाला ऐकायला? स्वतःच भरून घेण्यासाठी फक्त आपला वापर करतात. ह्याला म्हणायचं नुसतं गुरु. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार सागरामध्ये
सद्गुरू शिवाय, हो, सद्गुरू शिवाय आपणाला संसार पूर्ण होत नाही. संसार करायला सुद्धा गुरु लागतात बुवासाहेब. जन्मल्यापासून किती गुरु होतात आपले तर काय कळतच नाही. सांग तुम्हाला, एक जण म्हणला महाराज, मी म्हणला थोडे गुरु मला ह्या जास्त झालेत म्हणला आतापर्यंत, गुरु नेमकं किती करावं? मला तुला जेवढं वाटेल तेवढं कर बुवा. म्हणलं आतापर्यंत किती झाले? मला एक 20 झालेत म्हणलं, अजून 2-3 कमी आहेत म्हणलं. एवढे गुरु केले तर चालते म्हणलं. कर, आमच्या नाथ बाबांनी 24 गुरु केले. असंही नाही. आणि त्यांनीच भागवतामध्ये सांगितलं नाथ महाराजांनी, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. ज्याच्याकडनं जो गुरु म्हणजे गुण आपण घेतला तो आपला गुरुच. एक जण दररोज सकाळी गुरुचं जाऊन दर्शन घ्यायचा. मी म्हणलं का? दररोज सकाळी मंदिरात जात नाही, मारुतरायच्या मंदिरात जात नाही, शंकराच्या मंदिरात जात नाही, पण ह्या तात्याकडे जाऊन तुम्ही दररोज दर्शन घेता कसं काय बरं? काय म्हणला महाराज? म्हणला गुरु आहे म्हणला माझे ते. असं म्हणलं कोणती दीक्षा त्यांच्याकडनं? दीक्षा भिक्षा काय नाही म्हणला, माझ्याकडनं गाय छापला चुना दररोज जास्त लागायचा म्हणला. एक दिवशी त्यांनी सांगितलं चुना जास्त घातक असतो, तोंड येत असतं, जीभ सोलल्या जाते, आणि त्याच्यामुळं हा एवढा घ्यायचा आणि थोडासा लावायचा. तेवढा बोध त्यांच्याकडनं. तेव्हापासून मी गुरुचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही म्हणला. माझं तोंड कधीच आलं नाही. घ्या तारा, जो जो जयाचा घेतला गुण. अरे अरे, ज्यांच्याकडनं जो गुण आपण घेतला तो आपला गुरु आहे. बरोबर आहे ना? जन्मल्याबरोबर डॉक्टर गुरु. अलीकडच्या काळात जन्माला येताना हात इकडं करा, मूठ दाबून धरा, सलाईन टोचायला. बरोबर. तिथून घरी आणलं, आई वडील गुरु. आई वडील गुरु आहे ना, आई वडील गुरु. लहानपणी शाळेत, आता ते आपल्या काळात होतं का हो माऊली, ते प्ले ग्रुप, नर्सरी, सिनियर KG, UKG, LKG होतं का? आपल्याकडं कसं होतं, आम्ही लहान असताना इकडून हात टाकायचा आणि हात इकडे कानाला पोचला की पहिलीला पळायचं आपलं. काय पहिलीला? आता पहिलीपर्यंत 5 वर्ग आहेत अगोदर. म्हणजे मला सांगतो, खरं लेकराचं जीवन म्हणजे बालपण ज्याला म्हणतात ते अलीकडच्या पोराला मिळत नाही महाराज. बालपणीचं काय सुख असतं त्याला अनुभवायला, त्याला काहीच कळत नाही हो. तरी त्या लेकराला त्या नर्सरीमध्ये नेत्यात राव. नर्सरी म्हणजे काय, सिनियर KG, UKG, LKG बरं का, त्याच्यामध्ये नेत्यात. त्या लेकराचं वजन 10 किलो आणि पाठीवर दप्तराचा बोजा 12 किलो. असं चालतंय ते. त्याला नीट चालता पण येत नाही. म्हणजे बालपणीची मजा काय असती ती आपण अनुभवली. पण आताच्या लेकराला हे जर कदाकाळी जर जुन्या लोकांचं जर बालपण जर त्यांना कळलं तर ते परत म्हणतील आम्हाला जन्माला सुद्धा घालू नको नंतर. खरी जगण्याची मजा तर बालपणात आहे. बरोबर. पण तेव्हापासून त्यांना सुरुवात आहे. बरोबर. मग त्या बालवाडीत गेलं, तिथं जे शिकवतात ते गुरु. बरोबर. तिथून काय म्हणतात त्याला, शेमीमध्ये 5वी 10वी 12वी पर्यंत, 10वी पर्यंत ते गुरु, 12वी पर्यंत ते गुरु, इंजिनिअरिंगला गेले ते गुरु. सगळं झाल्यावर कुठंच काही शिक्षणाचा मेळ बसला नाही. बाप म्हणला हे असा बोंबलत फिरण्यापेक्षा एकदा ह्याला गुंतून टाकू, म्हणजे आपणही टेन्शन मुक्त होतो. मग त्याला घरी गुंतवला. कुठं गुंतवला? घरी. कळलं तुम्हाला? घरी गुंतवला. आणि घरी गुंतवल्यावर सगळे बाहेर जातात आणि ती अक्कल ह्याला पाजळती नंतर. बरं का? याच्यासाठी तुमचं लवकर केलं, तुम्हाला काय कळतच नाही. बाजारमध्ये गेलं तरी नीट आणत नाही, कपडे घ्यायला गेले तरी नीट आणत नाही. तुम्हाला ह्याच्यात काय कळत नाही आणि तुम्हाला स्वतःलाच काय कळत नाही. मी सांगितलं तर अजिबात ऐकत नाही. म्हणजे ही शिकवणारी ही शेवटची महागुरु. हे कोणते गुरु? हे कोणते गुरु? हे महागुरु. म्हणजे अर्थात मला एक म्हणायचं आहे, जो जो जयाचा घेतला गुण. बरोबर ना? गुरुभक्ती माणसाच्या जीवनामध्ये कशी असावी, कशी असावी, नवनाथ ग्रंथ तुम्ही वाचलेला आहे. मच्छिंद्रनाथजी
साधनेसाठी बसायचे. गोरखनाथ त्यांचे गुरु. हा प्रकार नाथ महाराजांचं जर चरित्र कधी तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. जनार्दन स्वामीजी उठण्याच्या अगोदर नाथ बाबा वेगवेगळ्या जंगलातून वेगवेगळ्या फुलाची वेगवेगळ्या कलरचे फुलं स्वामीजी उठण्याच्या अगोदर दाराला आणून ठेवायचे. गंगा जल आणून ठेवायचे. चंदन उगाळून ठेवायचे. उठल्यानंतर माझ्या स्वामीला आनंद वाटला पाहिजे. त्यांच्या देवपूजेमध्ये खंड नाही झाला पाहिजे. तसं गोरक्षनाथ भस्म वगैरे तयार करून ठेवायचे आणि गावात भिक्षा मागायची आणि आपल्या गुरुला पहिलं नैवेद्य द्यायचा आणि जे काही मुठभर शिल्लक राहील ते आपण खायचे. एके दिवशी झोळीमध्ये भिक्षामध्ये एक चविष्ट पदार्थ गुरुला आवडला. तो होता वडा. तो वडा छान लागला. सांगितलं, गोरक्षा काय सुंदर वडा आहे रे. एवढा सुंदर वडा मी आतापर्यंत कधी खाल्ला नाही. एक खाऊन मी तृप्त नाही झालो. मला अजून खाण्याची इच्छा आहे. खाण्याची इच्छा आहे, मी घेऊन येतो. गोरक्षनाथ परत ताम्रपत्र घेतलं, झोळी घेतली आणि ज्या माऊलीने वडा वाढला होता त्या माऊलीच्या दरबारात गेले. आई, ओ आई. आईचा आतमध्ये घरगुती कामं चालू होती. ते म्हणले, कोण आहे? भिक्षान देही माते. आई, भिक्षान देही. माय, मला आई डोकावून पाहते आतली. काय पाहिजे? मला फक्त अजून एक वडा पाहिजे. एक दिला होता ना, अजून एक वडा पाहिजे. तिने सांगितलं, भिक्षुक म्हणून दारात आलाय. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. आलेल्या अतिथीचा सन्मान म्हणून मी एक वडा तुला वाढला. 2 वडे शिल्लक आहेत, माझ्या लेकरांना ती पाहिजे. आता वडे माझ्याकडे शिल्लक नाहीत. मी एक खाल्ला, एक तुला वाढला, 2 शिल्लक आहे, ती मला लेकरांना ठेवा. माय, काही करा, क्षमा करून मला एक वडा द्या. एक वडा. ती म्हटली, नाही जमणार, नाही देणार. म्हटले, द्यावंच लागेल. वडा नाही दिला ना, इथून उठणार नाही, जाणार नाही, प्राण त्यागेल. इथे मस्तक आपटेन तुझ्या दगडावरती, पण मला वडा नेल्याशिवाय जाणार नाही. तो वडा माझ्या गुरुला द्यायचा. गुरुला आवडलाय. गुरुला जर गुरुचा आत्मा तृप्त जर नाही केलो तर जगून माझा काय उपयोग आहे? त्या गुरुचा शिष्य म्हणून घेण्याच्या योग्यतेचा मी राहणार नाही. आईने पण ह्याची गुरु परीक्षा पाहायची. म्हटले, किती एकनिष्ठ गुरु सेवेसी आहे. तुला वडा मिळेल एका अटीवर. म्हणले, कोणता? म्हणले, डोळा काढून दे एक तुझा. एक डोळा काढून दे. माय, एक काय, मी दोन्ही डोळे काढून देईन. दोन्ही डोळे. पण मला 2 वडे नकोय, एकच वडा पाहिजे. म्हणले, एक पाहिजे, एकच काढ. मागचा पुढचा विचार नाही केला. गोरक्षनाथाने असं बोट धरलं, काचकान्या डोळ्यात घातलं, कण बुबळ काढला आणि त्या मातेच्या हातावरती दिला. माय, घे हे डोळा घे. तू डोळा घे, पण माझ्या गुरुचा आत्मा तृप्त करण्यासाठी, माझ्या गुरुची इच्छा पूर्ती करण्यासाठी मला वडा दे. त्या मातेने घरातून पात्रातून वडा आणला. सांगितलं, गोरक्षा, मला तुझ्या डोळ्याची गरज नाहीये. तुझा डोळा परत घेऊन जा. घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या मातेने वडा दिला. गोरक्षनाथाने एक डोळा आपल्या हातात घेतला. रक्त गळतंय. डोळ्यावरती हात लावला. तो पाठीमागे धरल्यानंतर आणि मच्छिंद्रनाथाच्या समोर गेलेले आहे आणि सांगितलं. मच्छिंद्रनाथ म्हणतात, गोरक्षा, काय एवढा विलंब केलाय? का उशीर झाला तुला येण्यासाठी? अरे, रागावलास का काय माझ्यावरती? मी वडा मागितला म्हणून तुला राग आला माझा? नाही स्वामीजी, नाही गुरु महाराज, नाही, मला यायला थोडासा उशीर झाला. अरे म्हटले, तुझ्या डोळ्यावरती हात आहे, काय झालं तुझ्या?
रक्त निघतंय, काही नाही. घाई गडबडीने येत असताना बाबळीचा काटा माझ्या डोळ्याला थोडासा लागलेला आहे, त्याच्यामुळं मी डोळ्यावर हात ठेवलेला आहे. म्हटले हे घ्या, हे घ्या वडा, गुरु महाराज हे वडा खा. अरे म्हटले वडा खा, पण मागच्या हातात काय दाखव, मागच्या हातात काय, मागच्या हातात काय दाखव म्हणल्याबरोबर दाखवलं तर एका हातामध्ये डोळा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये वडा आहे. सांगितलं गोरखनाथा, अरे मला एक वडा देण्यासाठी तू स्वतःचा डोळा काढून देऊ शकतो? सांगितलं स्वामीजी, तुमच्या सेवेमध्ये मी रात्रंदिवस तत्पर आहे. तुमची सेवा कमी न व्हावं यासाठी माझ्या जीवाचं बलिदान गेलं तरी चालेल, तर मी तुमच्या सेवेतून कमी होणार नाही. मला जेवढी करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करणारे, याला म्हणायचं गुरु भक्ती, याला म्हणायचं गुरुची सेवा, याला म्हणायचं गुरुचा आदर. आणि याला अशी जो कोणी गुरु भक्ती करीत असेल, हेची विष्णूची महापूजा. हा देवपूजेला काय करता, त्याच्यावर भगवान प्रसन्न होत असतो, रात्रंदिवस त्याच्या सोबत राहत असतो. म्हणून महाराज म्हटले स्वामी काज गुरु भक्ती. गुरु भक्ती, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा ज्ञान विसावा माझा. आणि गुरु म्हणजे साक्षात सावळे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. ज्ञानोबराय म्हणतात हो, म्हणून गुरु आपल्या जीवनामध्ये साक्षात परमेश्वराचं रूप असतं असं म्हटलेलं आहे. माऊली म्हणतायत या परमार्थ रूपी या संसार सागरातून, परमार्थ रूपी संसार म्हणतो माऊलीने सांगितले, अवघाची संसार तो कोणता, ज्ञानोबारायांचा कोणता संसार आहे, तुम्ही आम्ही हे माऊलीचा संसार आहे. या परमार्थाचा संसार चालवण्यासाठी मला सद्गुरूंची कृपा माझ्यावरती झाली. सद्गुरू परमेश्वराची भेट घालून देतात, बरोबर आहे ना. म्हणून सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती झाला. आणि म्हणून तर ज्ञानोबारायांनी आत्मविश्वासाने छातीवर हात ठेवून सांगितलं बरं का, देव पाहिला असं सांगितलं, हो पाहिला पाहिला नंदाचा नंदन. आम्ही पाहिला नाही तर आमच्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ती दिव्य दृष्टी आम्हाला प्राप्त झाली आणि मग देवाचं दर्शन झालं. सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण. अजून पुढे या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्योतीची निज ज्योती तेही उभी मूर्ती. माऊली म्हणतात हे कशामुळं शक्य झालं तर आता हृदय हे आपुले चौफाळोनी भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरुचे. मज हृदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्या आदरू विवेकावरी. काय गोड चिंतन ज्ञानोबारायांनी याच्यामध्ये केलेलं आहे पहा. हे सगळं जे काही आहे माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादामुळे हे संपूर्ण वैभव प्राप्त झालं, माऊली म्हणतात, बरोबर. म्हणून यशाचं शिखर गाठून देणारे श्री गुरु आहेत, संसाराचं पूर्णत्वाला नेणारे सद्गुरु आहेत. हो, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. संसारामधून तारून नेणारे कोण आहेत? सद्गुरु आहेत. परमार्थामध्ये श्री गुरु सारिका आस्था पाटील. गुरुवरती किती श्रद्धा असावी त्याच्याबद्दल बोललो. तिसरा मुद्दा सांगितला पितृवचन. वडिलाचं वचन कसं पाळावं. वडिलाचं वचन एका वाक्यात सांगतो तुम्हाला. राजा भरत प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती गेले. निषादराज गुहकाला सोबत घेतलं.
चित्रकूट पर्वतावरती जाण्याचं नियोजन केलं. लक्ष्मणाला वाटलं हा भरत ज्याच्या आईने रामचंद्राला 14 वर्षाच्या वनवासासाठी पाठवलं, पाठीमागून येतोय मारायला, सेना घेऊन येतोय, हजारो सैन्य भरताच्या सोबत आहे, हजारो सैन्य भरताच्या सोबत आहे. लक्ष्मण धनुष्य घेऊन उठले लगेच मारायला. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा शांत हो, शांत, तुला जसं वाटतंय तसं काहीच नाही. म्हटले, प्रभू हा भरत आपणाला मारण्यासाठी अयोध्येत, मारण्यासाठी नाही, तो भेटीसाठी येतोय, येऊ दे त्याला. काही वेळानंतर भरताने सैन्याला थोडस बाजूला ठेवलं. सगळ्या मातोश्री सोबत आलेल्या आहेत, सगळ्या तिन्ही मातोश्री. रामचंद्र प्रभूला समोर बघितल्या बरोबर भरताने आपलं शरीरच सोडून दिलं महाराज, आणि इथून तिथपर्यंत असं घसरत घसरत प्रभूच्या पायाजवळ. तेवढं प्रेम, तेवढी श्रद्धा प्रभू रामचंद्राच्या चरणावरती राजा भरताची होती. दोन्ही हाताने धरून उठवलं. प्रभू रामचंद्राने सांगितलं, भरत धाय मोकलून रडू लागला. प्रभू आमच्या प्राणाचा प्राण सखा आपण आहात. अरे ह्या जंगलामध्ये एखाद्या पर्णकुटीमध्ये ऐश्वर्य संपन्न अयोध्येचा राजा, अरे अनवानी पायाने भगव्या वस्त्राच्या वलकले वेष्टीहून त्या अशा अवस्थेमध्ये त्या पर्णकुटीमध्ये पाहिलं. क्षमा करा, काही करावं लागेल पण तुम्हाला अयोध्येला परत यावं लागेल. रामचंद्र प्रभूने सांगितलं, राजा भरता तू काळजी करू नको, मी अयोध्येला परत येणार नाही. अरे जर मी अयोध्येला आलो तर राजा दशरथाला मी वचन दिलेलं आहे, त्या वचनाचं काय? विठ्ठला 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 विठ्ठला